येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दीदी झाल्या आहेत। सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारी माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्या बहिणी या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनी आपला मोबाईल मेसेज नक्की तपासावा किंवा बँक खात्यातील बॅलन्स चेक करावा। अनेक महिन्यांना आजपासून पैसे जमा होण्याचे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे। सरकारकडून सांगण्यात आले आहे की ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू राहणार असून पुढील काही दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। याचबरोबर सरकारने एक अत्यंत महत्त्वाची सूचना देखील दिलेली आहे आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि ती परत सुरू करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी या योजनेची KYC पोर्टल बंद असल्याची चर्चा सुरू होती। काही कारणास्तव होत नव्हती, अडचणी येत होत्या, पण आता पुन्हा KYC प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना खूप मोठा हा दिलासा मिळणार आहे। त्यामुळे ज्या महिलांची KYC अजून झालेली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे सरकारकडने। कारण तुम्हाला सांगतो ही KYC पूर्ण नसल्यास पुढील हप्ते थांबू शकतात अशी शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। सरकारने सांगितले आहे की KYC सुरू करण्यापूर्वी विभागाला UIDAI कडून अधिकृत परवानगी देखील घ्यावी लागते आणि त्यासाठी जवळपास 118 प्रकारचे नियमांचे पालन करावे लागते। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 8 ते 9 महिने लागतात। म्हणूनच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि आता सर्व पूर्ण झालेल्या आणि आता सर्व पूर्ण EYC पुन्हा सुरू करण्यात आली आहे। ही KYC प्रक्रिया मुख्य उद्देश म्हणजे पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला वेळेवर लाभ मिळावा हा आहे। सरकारचे म्हणणे आहे की भविष्यात फक्त लाडकी बहीण योजना नाही तर राज्यातील इतर अनेक सरकारी योजनांसाठीही ही KYC प्रक्रिया उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया गांभीर्याने घ्यावी आणि जवळच्या सेवा केंद्रात किंवा सेवा केंद्रात अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली KYC पूर्ण करून घ्यावी। अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की कधी येणार, किती येणार आणि कोणाला मिळणार। याबाबत सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र लाभार्थ्यांच्या
खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने निधी जमा केला जाईल आणि तो जाणार आहे. त्यामुळे काही महिलांना आज तर काहींना पुढील काही दिवसांचे पैसे मिळू शकतात. म्हणूनच प्रत्येक बहिणीने आपला मोबाईल मेसेज आणि बँक खात्याची माहिती वेळोवेळी तपासत राहणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही, कारण निधी वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमचा मोबाईल मेसेज लगेच तपासा, कारण 8 मार्चपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असे जाहीर केले आहे. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का ते नक्की पहा आणि जर अजून आले नसतील तर काही दिवस वाट पहा, थोडे दिवस, कारण पैसे येण्यास 1 ते 2 दिवस लागू शकतात. तसेच सांगू इच्छितो KYC पूर्ण आहे का तेही नक्की तपासा, कारण पुढील हप्ते मिळण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला आमच्या चॅनलवर अशी माहिती खूप उपयुक्त ठरत असेल तर तुम्ही आमच्या मराठी माणूस ह्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी अशाच माहितीचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू. हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.